तर आज आहे स्पेशल दिवस म्हणून थोडंसं लवकर उठले मी आणि आत्याने आमच्या बंब पेटवलेला आहे। आणि काय स्पेशल दिवस तर तुम्हाला कळलेच आणि आय थिंक तुम्ही थंबनेलवरून तर ओळखलाच असाल। आता फुकणीचा आवाज कसा येतोय पहा, मला हा आजोळची आठवण करून देतो हा आवाज। तर आज पोळ्या करायच्या आहेत त्यामुळे मी चुलीला पोतीरा करून घेणार होते, पण माझ्या आधीच आत्तींनी तयारी केलेली होती आणि खरंच माझ्यापेक्षा आत्ती खूप छान चुलीला पोतीरा देतात। मी पोतीरा द्यायचं म्हटलं की चुलीची माती उलट माझ्या हाताला लागते आणि ह्या बघा रूपाताई आई ते दिसत आहेत, तर फुलं तोडतात ते देवपूजेसाठी आणि आम्हाला चुलीला अजून पोतीरा द्यायचं चाललंय तर त्या विचारतात पोळ्या झाल्या का तुमच्या। तर असंच शेजापाजारी हसत खेळत वातावरण असतं आणि यामध्ये दिवस गेलेला आम्हाला कळत नाही आहे। तर आत्या आता चुलीला पोतीरा करून घेत आहेत, तर आता मी तुम्हाला फ्रेश होते आणि मग भेटते। सगळेच अजून आंघोळ करायचे आहेत, सकाळ सकाळची सगळ्यांचीच कामं आवरायची गडबड असते। नमस्कार म्हणजे मी स्नेहा पाटील आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत। तर आज विशेष म्हणजे आज आहे नागपंचमी, तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर चला नागपंचमी म्हटलं की पोळ्या आल्या होय की नाही, आत्ताचं पण पाहिलं आत्तीने आमच्या चुलीला पोतीरा दिलेलं आहे, तर त्याच्यावरती आता पोळ्या करायच्या आहेत। तर मी आधी चुलीचं पूजन करून घेते, रांगोळी काढायची आहे, प्लस लादी पुसून घ्यायची आहे, अशी खूप सारी कामं आहेत। आणि राजवीर आता उठलेला आहे आणि आज सरांनाही सुट्टी आहे, त्यामुळे बघूया आज थोडंसं शेतातही जाऊन यायचं म्हणते आहे। तर बघूया कसा कसा आजचा प्रवास होतोय, तर सोबत राहा असेच। तर पावसामुळे अंगणाची खूप दुरावस्था होते, तर अशीच सिंपल रांगोळी काढलेली आहे मी। त्यानंतर आता चुलीचं पूजन करून घेते। मला वाटतं रोज नाही तर निदान मंगळ प्रसंगी तरी चुलीचे पूजन करावे, कारण अग्नी हा नारायण आणि अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे आणि हे आपल्याला प्रमुख देवतापैकी आहेत। पण ही दोन्ही देवते मानवावर रोज कृपा करतात। त्यांचे प्रमुख साधन कोणते तर चूल, म्हणून तिलाही आपल्या पूर्वजांनी देवतेचे स्वरूप दिले आहे। पूर्वी घरोघरी मातीच्या चुली होत्या, शेगड्या होत्या, त्यानंतर रॉकेल स्टोव्ह त्यांच्या जोडीला आले, नंतर विद्युत शेगड्या आल्या, आता तर घरोघरी गॅसच्या शेगड्या तर आहेतच। चूल इतिहास जमा झालेली असली तरी तिच्या पूर्वस्मृती जुन्या मंडळींच्या मनात अजूनही जागते आहेत। एवढंच काय तर आधुनिक काळात फॅशन म्हणून चुलीवरच्या जेवणाची फॅशन आता नव्यानं रूढ होता येणं आपल्याला दिसतच आहे। जिच्यात अग्नी प्रज्वलित केला जातो ती चूल, मग तिचे स्वरूप पारंपरिक असो नाहीतर आधुनिक, तिचे पावित्र्य राखले गेले पाहिजे। पूर्वी स्वयंपाक झाला, चूल शांत झाली की पूर्वी स्त्रिया चूल सारवून ठेवत, दुसऱ्या दिवशी सकाळी चूल सुरू करण्याआधी 2 बोटं रांगोळी काढून हळद कुंकू वाहत असत। अन्न शिजल्यावर पान वाढण्यापूर्वी 4 भाताची शिते अग्नीत टाकत आणि तूप टाकत हा दैनंदिन नित्यक्रम असायचा। चुलीचे देवत्व दिल्यामुळे सुतकासारख्या दिवसातही तिला शिवत नसत किंवा पायही लावत नसत। आजच्या आधुनिक उपकरणामुळे अन्न शिजवण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे, परंतु त्यामागेही शक्ती आहेच। म्हणूनच किमान सणावाराला तरी त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, रोज त्यापुढे रांगोळी काढली पाहिजे, हळदी कुंकू व्हायला पाहिजे, हात जोडावे आणि चुकूनही अपघात होऊ नये अशी प्रार्थना करावी। आपल्याला वाटतं की निर्जीव वस्तूंना कळत नाही, पण तो हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे की तिने आपल्याला चराचरात परमेश्वर पाहायला शिकवला आहे। तर आत्यांची देवपूजा करून झालेली आहे, खूप छान देवपूजा केलेली आहे। तर या इथे नागोबा आहेत, तुम्हाला दिसत असेल। तर थोडंसं आतल्या खोलीमध्ये अंधार आहे। इथे नागोबा घरीच येऊन दिला जातो, सिटीमध्ये आपल्याला खरेदी करण्यासाठी बाहेर पडावं लागतं, पण इथं घरीच पोच केला जातो। तर चला मी आता स्वामींचा जप करून घेते। यानंतर सकाळी अंगणी आले माझ्या पोतराज। मरगुबाईचा पोतरा झाला दारात धर्म करते गती हा इकडे या मुरवाईस सती अनुसया पतीवर हा काय पडायचे काय पडा पडा यानंतर माझा मोर्चा वळलेला आहे धुण्याकडे। ओढ्याला पाणी आलेलं आहे समजल्यानंतर मी सरांना लगेच गाडी काढायला सांगितली आणि ओढ्याला मला सोडून यायला सांगितलं। तर मला इथं धुणं धुवायला खूप आवडतं आणि ॲक्च्युली कितीही धुणं असू दे कंठाच येत नाही, तर मी धुणं धुण्यासाठी आता नंबर लावलेला आहे। धुणं झाल्यानंतर सरांच्या बरोबर राजवीरही आलेला होता मला नेण्यासाठी आणि त्याला पाण्यात खेळायला खूप आवडत होतं, आम्ही खूप धमाल केली। छान छान आहे पण थँक्यू थँक्यू।
तर चला धुणं सुकत टाकलेलं आहे. ऊन खूप छान पडलेलं आहे त्यामुळे खूप छान वाटतं. बघा एकही वलन शिल्लक नाही आहे. सगळीकडे कपडेच कपडे आहेत. हा आहे वड्याचा परिणाम. तर आता लवकरच आम्हाला वारूळ पुजायला जायचं आहे. मी फ्रेश झाले थोडंसं आणि आवरण्यासाठी बिलकुल वेळ मिळत नाही. नथ वगैरे घालून गजरा वगैरे घालायची खूप इच्छा असते पण गावी खूप घाई गडबड असते पूजेला जाण्यासाठी. सो चला रेडी होते सिंपल तरी. तर घरी येईपर्यंत ताईंनी सगळी पोळ्याची तयारी केलेली होती. त्या बाजू त्या पापड कुरडी भजी आणि इकडे बघा निवदाचं ताटही त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. मी निघालेलो आहोत वारूळ पूजण्यासाठी. घराच्या पाठीमागेच एका शेतामध्ये वारूळ होतं सो आम्ही तिकडेच चाललेलो आहोत. तर आजच्या ब्लॉगचा एंड मी स्वामी बोलाने करणार आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांच्या अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे त्यांचे फळ कधी ना कधी तर मिळतेच. कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. तर लक्षात ठेवा स्वामी म्हणतात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. श्री स्वामी समर्थ.